स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीनं महावितरणला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगरमध्ये महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या मोहिमेला आता राजकीय विरोध सुरू झालाय। शिवसेना शहर प्रमुख तथा जिल्हा नियोजन परिषदेचे सदस्य संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय, नागरिकांकडे जुने मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही सक्तीनं स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांची असल्याचंही नमूद करण्यात आलंय। निवेदनात पुढे म्हटलंय की पावसाळा सुरू झाल्यानंतरही महावितरणकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आलेली नाहीये। झाडांच्या फांद्या छाटणं, वीज वाहिन्यांची दुरुस्ती, कमी दाबाचा वीज पुरवठा आणि वारंवार खंडित होणारी वीज यांसारख्या समस्या कायम आहे। अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं घरातील महागडी विद्युत उपकरणंही खराब होत असून त्याची जबाबदारी महावितरण घेणार का असा सवालही करण्यात आलाय। तर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तातडीनं थांबवून नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असा इशाराही यातून देण्यात आलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। त्यांनी आज या ठिकाणी आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्ट मीटर जे नगर शहरावर बळजबरी नागरिकांवर लादले जातात त्या मीटरच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले की स्मार्ट मीटर आणि पोस्टपेड प्रीपेड जे काही पद्धतीत या बंद करा। त्यानुसार कलम 55 नुसार हा कुठेही बंधनकारक नाहीये नगरकारांना। अहिल्यानगरकारांना आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आवाहन करतोय की आता हे जे बळजबरी यायचे कंपनीचे लोक आणि मीटर बसून जायचे, तिथं कुठलाही MSEBचा अधिकारी नसायचा किंवा तुमचे RPD रजिस्टर पोस्टने तुम्हाला नोटीस यायला पाहिजे, तुमच्या हातात नोटीस भेटली पाहिजे, याच्या पद्धती काहीच न वापरता मनमानी कारभार होता। आमचं तर नगरकारांनी या ठिकाणी आव्हान आहे, जर आता स्मार्ट मीटर बसवणारे लोक आले तर त्यांना शहर हे कुठलेही सरकारी खात्यातले लोक नाहीयेत, हे खासगी कंपनीचे लोक आहेत, त्यांना दांडकेच टाका। आमचं म्हणणं त्यांना दांडकेच टाका, कारण काही कारण नाही। नगरकारांची निवड लूट चाललेली आहे, स्मार्ट मीटरच्या नावाखाली निवड लूट चाललेली आहे। तर त्यांनी आम्हाला लेखी दिलेली या ठिकाणी अधीक्षक अभियंता जे पवार आहेत त्यांनी लेखी दिलेले आहे की स्मार्ट मीटर प्रीपेड आणि पोस्टपेड हे कुठेही बसवणं बंधनकारक नाही। त्याच्यामुळे आजपासून लोकांनी याच्यात जागरूकता आणली पाहिजे आणि लोकांमध्ये त्यांनी जागरूक होऊन कुणी आलं जर असं स्मार्ट मीटर बसवायला तर त्याला बसू देऊ नये। महावितरण कंपनीने नगर शहरातील ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवणे किंवा प्रीपेड मीटर बसवणे यासाठी एक प्रायव्हेट कंपनी नियुक्त केलेली आहे आणि या कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते ग्राहकाला कुठलीही सूचना न देता, कुठलीही विचारणा न करता अचानक येऊन जुनं मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जबरदस्ती, कारण मीटर लावलं की त्या कंपनीला पैसे मिळणार आहेत म्हणून जबरदस्ती करत आहेत। खरं पाहिलं तर असं कुठलीही जबरदस्ती नागरिकांवर MSEBची नाही आहे किंवा लोकांनी सुद्धा बळजबरी हे मीटर बसून घेऊ नये। ज्या नागरिकांना, ज्या ग्राहकांना यापूर्वी 1000, 1200, 1500 बिलं येत होते त्यांना आता हे स्मार्ट मीटर लावल्यानंतर 5-5, 7-7 हजार रुपये बिलं आल्याच्या तक्रारी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे स्वतः माझ्याकडे आलेल्या आहेत। त्यामुळे या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही आज आंदोलन केलं आणि महावितरणचे जे अधिकारी आहेत रमेश कुमार पवार यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर याची ग्राहकाला कुठलीही सक्ती नाही, म्हणून या प्रायव्हेट कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचं जे कामकाज चालू आहे, जबरदस्ती कामकाज चालू आहे, त्याला आलेल्या ज्यांच्या ग्राहकाकडे येतील त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना फटके देऊन पाठवून द्यावे। त्यांच्यावर कुठली पोलीस कारवाई होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। धन्यवाद।